शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटल्याच्या बातम्या. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ. उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं. आम्हाला लपून छपून भेटण्याची काही आवश्यकता नाही. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सला नोटीस पाठवणार असा देखील दिला इशारा. चर्चेबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. चर्चा ही वर्षा निवासस्थानावरील बैठकीच्या प्रश्नावर संजय राऊतांचा थेट बोलण्यास नकार. मुंबई महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही. मराठी येत नसणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवू यावरून विवाद नको. मुख्यमंत्री फडणवीसांकडून ही भूमिका स्पष्ट. मराठी शिकायला रिक्षा आणि टॅक्सी चालकांना अडचण नाही व निरुपमांना का? आज आनंद दिघे असते तर निरुपमांना कानशिलात लावली असती. किमान शिंदेंनी तरी तसं करावं. मनसे नेते संदीप देशपांडे यांचा निशाणा. मला शिवसेना मनसेमध्ये वाद होऊ द्यायचा नाही. मराठी भाषेला विरोध नाही. फक्त रिक्षा चालकांना परवाना रद्द करू नका. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची भूमिका. बंदची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणार असाल तर याद राखा गाठ मनसेशी. मनसेचं अमराठी रिक्षा चालकांना हा इशारा. ठाण्यात मनसेकडून बॅनरबाजी. छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध करताना थकले. शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा केलेली. बागेश्वर बाबांचा हा दावा. तर महापुरुषांबाबत लोककथा निर्माण करतात किंवा होतात. इतिहासात असा कुठलाच दाखला नाही. फडणवीसांचं भाष्य. राज्यसभा खासदार केजरीवालांची आम आदमी पार्टी फुटली. राघव चड्डांसह 7 राज्यसभा खासदार भाजपसोबत. ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ. ईडीने छापे टाकले त्यामुळे खासदारांनी पक्ष सोडला. आम आदमी पार्टीकडून ही टीका. आपच्या राज्यसभेत विलिनीकरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण. खासदारांच्या अपात्रतेचा प्रश्न उद्भवतच नाही. विलिनीकरणाशी संबंधित सर्व औपचारिकता प्रक्रिया मंजूर अशी सूत्रांची माहिती. शिवाजी कोण होता हे पुस्तक छापून 40 वर्ष. आता वाद कशाला? अशा पद्धतीने शिवराळ भाषा वापरणं योग्य नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय गायकवाडांना समज देतील. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. कोल्हापूरमधील राजा रामपुरी पोलीस ठाण्यात संजय गायकवाडांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल. आंबे कुटुंबियांचा मात्र विरोध. गायकवाडांनी प्रकाशक प्रकाश आंबे यांना शिवीगाळ केली. आमदार संजय गायकवाडांविरोधात दखलपात्र गुन्हाच दाखल करून घ्यावा. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे यांची मागणी. आज पुन्हा एसपींना भेटणार. अन्यथा कोर्टात दाद मागण्याचाही दिला इशारा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील बॅनरनं सर्वांचंच लक्ष वेधलं. अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल. आईवडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 रुपये उकळले. खरातचा सीए ललित पोफळे सरकारवाडा पोलिसात केली तक्रार. भोंदू मनोहर भोसले पुन्हा गजाआड. कुर्डुवाडी पोलिसांकडून बेड्या तर आर्थिक फसवणुकीचा आरोप. आज कोर्टात हजर केलं जाईल. 2021 मध्ये भोंदू भोसलेवरती आर्थिक फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा झालेला दाखल. उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यात वादळी पावसाचा अंदाज. अकोला आणि वाशिममध्ये पारा 42 अंशांच्या पार. उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता. तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रात 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. उष्माघाताने 9 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू. तर लातूरच्या गोद्री या ठिकाणची ही घटना. औराद शहाजनी गावातही आधी एका शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू झालेला. अमरावतीत मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप. 16 वर्ष मुलीचं टक्कल करून घरात बसवलं. मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई वडिलांवर गुन्हा दाखल. पीडित अल्पवयीन मुलीची बालगृहात रवानगी. पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यातील खडकीमध्ये तलावात बुडून 3घांचा मृत्यू. आईसोबत धुणं धुवायला गेलेल्या मुलांवर काळाचा घाला. आईसह दोन्ही लेकरांचा दुर्दैवी मृत्यू. नवी मुंबई पालिकेचे 13 अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात. उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाच घेताना रंगेहात पकडलं. त्यानंतर एसीबीची कारवाई. अतिक्रमण विभागासह विविध विभागातील 13 अधिकाऱ्यांची होणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.